मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला एकच नारा, शरद पवारांकडे परत चला। 99% कार्यकर्त्यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे व्यक्त केली भावना। साहेबांनी लवकर निर्णय घ्यावा, डॉक्टर राजेंद्र शिंगणेंवर कार्यकर्त्यांचा वाढता दबाव। बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे अजित पवार यांची साथ सोडून लवकरच हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे। या संदर्भात आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाचे नेते व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपण काय भूमिका घ्यावी या संदर्भात माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कार्यकर्त्यांना विचारणा केली। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांपैकी 99% कार्यकर्त्यांनी आपण हातात तुतारी घ्यावी अशी भावना व्यक्त केली। अजितदादा पवार हे आपले नेतेच असून त्यांच्याबद्दल आदरच आहे, परंतु महायुतीमध्ये असलेल्या मित्र पक्षांचे नेतेच आपला घात करू शकतात। या सरकारवर शेतकरी नाराज आहे आणि आपला आत्मा हा शेतकरी असल्याने आपण महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार यांच्या सोबतच गेलं पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। यावर आपण फक्त सिंदखेडराजा मतदारसंघाचा विचार करून चालणार नाही, तर आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचा विचार करावा लागेल आणि लवकरच आपण जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले। तर चला सविस्तर बघूया नेमकं काय म्हणाले डॉक्टर राजेंद्र शिंगणे, कोणत्या तारखेला घेणार प्रवेश। परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्याला आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी आणि विधानसभेची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका। सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामधील एक साधारणतः 450 ते 500 कार्यकर्त्यांना मी सिंदखेडराजा येथे बोलवलं होतं, परंतु जवळपास 1000 कार्यकर्ते आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं इथं आलेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विधानसभेची निवडणूक आपण कशी लढावी, कोणत्या चिन्हावर लढावी, कोणत्या पक्षावर लढावी या संदर्भातलं विचारमंथन करण्याच्या दृष्टीनं ही आजची बैठक होती। खरं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा यांच्या गटामध्ये किंवा यांच्याबरोबर काम करणारा आमदार म्हणून मागच्या 1.25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो। परंतु या अलीकडच्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे सातत्यानं मला भेटतात, माझ्याबरोबर चर्चा करतात, माझ्याशी हितगुज करतात आणि मी साधारणतः स्पष्टपणे बोलतो की मी येणारी विधानसभेची निवडणूक ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तुतारी चिन्हावर लढावी अशा प्रकारचा जवळपास 90 ते 95% जनतेची, कार्यकर्त्यांची, मतदारांची आणि समाजातल्या सगळ्याच घटकांची मागणी त्या ठिकाणी आहे। मग अनेक दिवसापासून ह्या चर्चा आमच्या चालू होत्या। आता शेवटी काल निवडणूक आयोगानं आपला कार्यक्रम जाहीर केला, आचारसंहिता लागली, 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार, 29 तारीख शेवटची आहे आणि म्हणून आपण ताबडतोबीनं या निवडणुकीच्या दृष्टीनं पावले टाकली पाहिजेत। कार्यकर्त्यांशी थेट भेटून चर्चा करून नेमक्या त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत हे जाणून घेऊन आपण पुढची निवडणुकीची नीती आपली ठरवली पाहिजे। त्याच्यासाठी आजची ही बैठक आम्ही इथं आयोजित केली। सर, गेल्या 3-4 दिवसापासून काही बातम्या येतात किंवा डॉक्टर शिंगणे साहेब हे परत तुतारीमध्ये जाणार, म्हणजे शरद पवार साहेबांसोबत। कसं आहे की मागे मी बोललो होतो की माझे आदरणीय पवार साहेबांचे अनेक वर्षापासून आमच्या वडिलांपासून त्या ठिकाणी संबंध आहे आणि मागे मी वर्ध्याला सांगितलं होतं की मी राजकारणात आलो 1995 खाली, 1995 साली राजकारणात आलो, अपक्ष म्हणून निवडून आलो। परंतु अपक्ष म्हणून जरी निवडून आलो असलो तरी त्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं अपक्ष म्हणून असताना सुद्धा त्याच पद्धतीने मी वागलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999ला स्थापन झाल्यानंतर मी माननीय पवार साहेबांच्याबरोबर त्या ठिकाणी गेलो। त्यांनी मला राज्यमंत्री असेल, मंत्री असेल, अनेक ठिकाणी काम करण्याची संधी दिली, अनेक खात्याचा कारभार माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली आणि म्हणून मी एक साहेबांचा सच्चा चाहता, सच्चा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे। मागच्या काळामध्ये सुद्धा मी अजितदादांच्या बरोबर असतानासुद्धा माननीय पवार साहेबांच्यावर काही देशातील नेत्यांनी जेव्हा आरोप केले तेव्हा मी जिल्ह्यातून एक पुढं येऊन मग ते भटकती आत्म्याच्याबद्दलचा विषय असो, साहेबांच्याबद्दल
पवारसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी देशासाठी काही केले नाही अशा प्रकारचे आरोप काही वरच्या वरिष्ठांनी केले, तेव्हा मी एकटाच जाहीरपणे पवारसाहेबांची भूमिका बाजू मांडणारा जिल्ह्यामध्ये होतो आणि साहेबांच्याबद्दल मला नेहमीच आदर राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आदरच राहील एवढं मी तुम्हाला सांगतो. निर्णय काय झालेला आहे शरद पवार निर्णय काय झाला सर आज? नाही, आता इथं चर्चा केली, मी भाषण केलं, कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना जवळपास 99% कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरणीय पवारसाहेब यांच्याबरोबरच त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर मी निवडणूक लढावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे. मी त्यांना एवढंच सांगितलेलं आहे की मी फक्त सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघापुरता नाही तर मला जिल्ह्यातल्या सुद्धा सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी मी उद्या फिरणार आहे, जिल्ह्यामध्ये जाणार आहे, त्यांच्याशी ती चर्चा करून आपण 2 दिवसात या संदर्भातला कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ. अजितदादांकडे का गेला? मी जिल्हा सहकारी बँक ही मला त्यावेळी मी अनेक वेळेस सांगितलं की 300 कोटी रुपये अजितदादांनी त्यावेळेस मला देण्याचं मान्य केलं. तुम्हाला एक माहिती सांगतो की या बँकेमध्ये खऱ्या अर्थानं हा बँक म्हणजे शेतकऱ्यांचा जशी आत्मा आहे तशी ती आमच्या शिंगणे परिवाराची सुद्धा आत्मा आहे. माझे वडील त्याचे अध्यक्ष होते, माझी आई त्या बँकेची अध्यक्ष होती, मी सुद्धा त्या बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष होतो. काही कारणामुळे ती बँक अडचणीत आली आणि आता विदर्भातले वर्धा असेल, नागपूर असेल, बुलढाणा असेल, या सगळ्याच बँका अडचणीत असताना त्या बँकेला जर मदत झाली नाही तर ही भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेली बँक टिकणार नाही. केवळ आणि केवळ एकाच उद्देशाने, आणि मी काही लपून गेलो नाही अजितदादांच्या बरोबर, मी जाहीरपणे हेच बँकेचं कारण सांगून मी अजितदादांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो. त्यांनीसुद्धा बँकेला त्या ठिकाणी मदत केली, त्यांचे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो. परंतु भविष्यामध्ये मात्र जे जनमत असेल, लोकांचं मत असेल, त्यानुसारच माझा निर्णय घेण्याचा प्रयत्न राहील. घरातून तुम्हाला विरोध होत आहे, नेमकं काय कारण आहे? हे बघा, आता महाराष्ट्रातले अनेक घरं असे आहेत की त्यांना घरातून विरोध होतो. आता नावं सांगत बसलो तर पुष्कळ होतील, त्याची कारणं कदाचित वेगवेगळे असतील. आता लोकशाही आहे. आता एक मेहकरमधलेही काही लोक येऊन राहिलेत, ते इथं उभं राहत आहेत. लोणारमधले लोक येत आहेत, ते इथं उभं राहत आहेत. माझ्या घरातल्यांची सुद्धा इच्छा आहे. शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि निवडणूक म्हटल्यानंतर घरचं दारचं काही नसते, हे निवडणूक असते. तर त्या तशाच मतदारसंघाप्रमाणे जसं काका पुतण्यांचं जे जाहीर आहे नातं, तर त्या पद्धतीने काका पुतणीचा संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल का, किंवा मग मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल का? ते विड्रॉलनंतर समजेल ना आपल्याला कोण उभं आहे, कोण उभं नाही. आज काही सांगणं म्हणजे अवघड आहे, परंतु भविष्यामध्ये विड्रॉल जेव्हा होतील, कोण अर्ज भरते, काय भरते, अजून त्याची काही चर्चा नाही. कोणाला कोणत्या पक्षाचं तिकीट मिळते, नाही मिळत, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. आणि पक्षाचं तिकीट एखाद्या वेळेस कोणाला नाही मिळालं, अपक्षसुद्धा कोणी निवडणूक या ठिकाणी लढू शकतं. अजितदादा कमेंट गेलेलं आहे की ज्या उमेदवारांना शाश्वती नाही उमेदवारी मिळणार म्हणून ते इकडे तिकडे जात आहे. आता त्याच्यावर मला बोलता येतं पण मी बोलत नाही. सर, पवार साहेबांची भेट झाली आहे का? माझी अलीकडच्या काळात पवारसाहेबांची भेट झाली, जयंतराव पाटलांची मात्र भेट झाली.